होय रे भावा, आत्ता जी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात सगळीकडे हेच एक्झिट पोल होता की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि पवार साहेबांच्या आपल्या 70-80 प्लस जागा येणार. पण जसा का निकाल लागला तर सगळं पारडं उलटच फिरलं. पवार साहेबांच्या फक्त 10 जागा आल्या. त्या बीजेपीनं पवार साहेबांचं अस्तित्व सगळं संपवून टाकलं. कसं आहे ना बाबा, बीजेपीला पण माहित आहे विरोधात आता शरद पवार आहे आणि शरद पवारांचं 56 वर्षाचं राजकारण म्हणजे काय साधं सोपं सरळ कधीच नव्हतं. असलेले खाचखळगं बघितलं त्यांनी, त्याच्यामुळे ही त्यांच्यासाठी काही नवीन नाही. आता बीजेपीला आणि त्यांच्या महायुतीला फक्त एकच त्यांना अडचण आहे की विरोधात शरद पवार आहेत. आणि जेव्हा पण शरद पवार विरोधात असतात का नाही त्यावेळेस ते सत्तेपेक्षा भयानक असतात. त्याच्यामुळे 10 आमदार आहेत विरोधकात शरद पवारांचे, पण तेच 10 आमदार